मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सिंधूने राघवसोबत मिळून रक्तबंबाळ पडलेल्या ॲक्सिडेंट झालेल्या एका पोलीस युनिटचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे DIG सर सिंधू आणि राघववर खूपच खुश असतात आणि ॲज अ डॉक्टर म्हणून तू आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करशील का, असं ते सिंधूला विचारतात. आणि राघवलासुद्धा विचारतात की तुला सिंधूसोबत काम करण्यासाठी काही अडचण तर नाही ना. आणि दोघांनाही विचार करण्यासाठी DIG सर आता एका दिवसाचा वेळ देतात आणि ऑफिसमध्ये येऊन दोघांनाही त्यांचा निर्णय सांगण्यासाठी बोलतात. परंतु मधू ते सर्व काही ऐकते तर तिला मोठा धक्काच बसतो. ती राघवला सांगते की प्लीज तू सिंधूसोबत हे काम करण्यासाठी नकार दे. मला वचन दे की तू सिंधूसोबत काम करण्यासाठी DIG सरांना होकार देणार नाहीस. तर आता राघवसुद्धा मधूला वचन देतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधूचा एका ठिकाणी इंटरव्ह्यू असतो. ती छान अशी तयार होते. तर इकडे राघव युनिटमधील ॲक्सिडेंट झालेल्या पोलिसांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि सर्वांचीच तो विचारपूस करत असतो. तेव्हा त्यातील एक ऑफिसर म्हणतो, राघव सर, मला नाही माहीत मी तुमचे आभार कसे मानू ते. तुमच्यामुळेच आज आम्हा सर्वांचा जीव वाचला आहे. तुम्ही तर ड्युटीवर सुद्धा नव्हतात. जर तुम्ही आला नसताना तर कदाचित आज आम्ही सर्वजण इथे जिवंत नसतो. तुम्ही देवासारखे आमच्यासाठी धावून आलात. तेव्हा ते ऐकून राघव म्हणत असतो, हे काय बोलताय तुम्ही? हे तर माझं कर्तव्य आहे. तुम्ही सर्वजण माझी फॅमिली आहात. तेव्हा हेड कॉन्स्टेबल मोहिते म्हणतात की राघव सर, कालपासून माझी मुलगी ना तुम्हाला भेटण्याचा हट्ट करत होती, तुमचा फोन नंबर मागत होती, परंतु मी तिला तुमचा नंबर नाही दिला. त्यावर राघव म्हणतो, त्यात काय एवढं, तुम्ही तिला माझा नंबर द्या आणि मला भेटण्यासाठी सुद्धा पाठवा, कारण मुलींचं सगळं काही ऐकायलाच हवं. सर्वजण काळजी घ्या, मी येतो, असं म्हणत राघव आता तेथून जाण्यासाठी निघतो. तर सर्वजण राघवला सॅल्यूट करतात. तर दुसरीकडे सिंधू नोकरीच्या शोधात बाहेर पडलेली असते. तेव्हा तिला तिच्या आप्पांची खूप आठवण येत असते. त्यानंतर आता राघव आणि सिंधू दोघेही DIG सरांना त्यांचा निर्णय सांगण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतात. त्याच वेळेला तिथे हेड कॉन्स्टेबल मोहितेंची मुलगी रूपा ही राघवला भेटण्यासाठी येते आणि राघवला फुलांचा बुके देत त्याचे आभार मानत म्हणते की थँक्यू सो मच, आज तुम्ही माझ्या बाबांचा जीव वाचवला. त्यांच्याशिवाय या जगात माझं कोणीच नाही. माझी आईसुद्धा लहानपणीच मला सोडून गेली. तुम्ही नसताना तर काय झालं असतं माहिती नाही. म्हणून आता रूपा राघवसमोर खूप रडत असते. तेव्हा राघव रूपाला सांगतो की फक्त मी एकट्यानेच तुझ्या बाबांचा जीव नाही वाचवला. तुझ्यासमोर जी बसली आहे ना, त्या एक डॉक्टर आहेत, डॉक्टर सिंधू, त्यासुद्धा माझ्यासोबत होत्या. त्यांनीच तुझ्या बाबांचा जीव वाचवला आहे. ते ऐकून रूपा लगेच सिंधूच्या पाया पडते. सिंधू म्हणत असते की प्लीज माझ्या पाया पडू नकोस. तेव्हा रूपा रडतच म्हणते की तुम्ही माझ्या बाबांचा जीव वाचवला. तुम्ही तर माझ्यासाठी एक देवासारखे आहात. मग देवाच्या पाया पडायला नको का? त्यावर सिंधू रूपाला सांगते, मी एक माणूस आहे. मला देवाची उपमा नको देऊस. मी माझं कर्तव्य पूर्ण केलं, कारण मी एक डॉक्टर आहे. तेव्हा रूपा लगेच सिंधूला तिचा रिझल्ट दाखवते. तिने कॉलेजमध्ये टॉप केलेलं असतं आणि पुढे जाऊन तिला डॉक्टर व्हायचं असतं. तिचं आणि तिच्या बाबांचं सुद्धा हे एक स्वप्न असतं. तेव्हा रूपाचे ते बोलणे ऐकून सिंधूला लगेच तिचा व तिच्या आबांचा सर्व काही भूतकाळ आठवतो. रूपामध्ये सिंधू ही स्वतःला पाहू लागते. तेव्हा रूपा सिंधूला म्हणत असते की तुम्ही माझं भविष्य वाचवलं आहे. थँक्यू सो मच. तर सिंधू रूपाला मिठी मारत रडतच म्हणते की तुझ्या बाबांना काहीच होणार नाही. तू अशी हिंमत हारू नकोस. त्याच वेळेला एक हवालदार तिथे येतो आणि सिंधू राघव दोघांनाही तुम्हाला DIG सरांनी आतमध्ये बोलवल्याचं सांगतो. तेव्हा आता दोघे लगेच आतमध्ये जातात. DIG सर सिंधू आणि राघवला विचारत असतात की तुम्ही दोघांनी काय विचार केलाय? तुम्ही सोबत काम करण्यासाठी तयार आहात का? तेव्हा राघव DIG सरांना म्हणतो की या वर्दीपेक्षा माझ्यासाठी मोठं काहीच नाही. मी माझं कर्तव्य, माझी ड्युटी यांना जास्त महत्त्व देतो. मी एक इमानदार ऑफिसर आहे आणि त्याचमुळे सिंधूने जर आपल्या डिपार्टमेंटसोबत काम केलं तर ते आपल्या खूप फायद्याचं असेल हे मला माहिती आहे. त्यामुळे सिंधूसोबत काम करण्यासाठी माझा होकार आहे. तेव्हा राघवचे ते बोलणे ऐकून सिंधूला मोठा धक्काच बसतो. तर आता DIG सर सिंधूला म्हणत असतात की आता सगळं काही तुझ्यावर डिपेंड आहे.
तुझा निर्णय काय आहे? तेव्हा सिंधू चिडूनच म्हणते की डिफिकल्ट राघव रत्नपारखी स्वतः होकार देऊन महान होण्याचं नाटक करत आहे आणि आता निर्णय माझ्यावर ढकलला. तेव्हा राघव म्हणतो, डॉक्टर सिंधू, आपण आज इथे एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलण्यासाठी निर्णय घेण्यासाठी जमलो आहोत, त्यामुळे टोमणे मारण्याची काही एक गरज नाही आहे. तेव्हा सिंधू DIG सरांना सांगते की आज मी माझ्या मनापासून हा निर्णय घेत आहे, कारण हा निर्णय घेत असताना माझ्या डोळ्यासमोर माझ्या आप्पांचा चेहरा आला. त्यांना गोळी लागली होती, खूप रक्तस्रावसुद्धा होत होता, परंतु आम्ही वेळेवर त्यांना हॉस्पिटलमध्ये नाही घेऊन जाऊ शकलो. जर आम्ही त्यांचा रक्तस्राव थांबवू शकलो असतो ना, तर माझे आप्पा आज माझ्यासोबत असते. जर माझ्या आप्पांसोबत त्यांची मुलगी डॉक्टर सिंधू असती ना, तर माझे आप्पा आज जिवंत असते. मी माझ्या आप्पांचा जीव नाही वाचवू शकले, परंतु माझ्या आप्पांसारख्या पोलीस ऑफिसरचा जीव वाचवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल आणि त्यासाठीच मी तुमच्यासोबत काम करण्यासाठी तयार आहे. माझा हा निर्णय मी माझ्या आप्पांना समर्पित करते. म्हणून आता सिंधूचे डोळेसुद्धा आप्पांच्या आठवणीमध्ये खूप पाणावलेले असतात. सिंधूचा निर्णय ऐकून DIG सरसुद्धा खूपच खुश होतात. ते म्हणतात, मला माहिती होतं तुम्ही दोघेही होकार देणारच. तुम्ही एकमेकांपासून कितीही दूर असला ना, परंतु नेहमी योग्य तो निर्णय घेता, कधीही मागे हटत नाही. तेव्हा DIG सर लगेच सिंधूला तिचं जॉईनिंग लेटर देतात. त्याच वेळेला राघवला मधूचा फोन येत असतो, परंतु राघव तिला इग्नोर करत असतो. मधूला इकडे वाटत असतं की राघव कधीच सिंधूसोबत काम करण्यासाठी होकार देणार नाही, माझं वचन तोडणार नाही. तेव्हा ऋतुजा मधूचे कान भरवत म्हणत असते, हो का, राघवने सांगितलं आणि तू लगेच त्याच्यावर विश्वास ठेवलास का? तर मधू म्हणते, हो, माझा राघववर पूर्णपणे विश्वास आहे, कारण तो नेहमी खरंच बोलतो, तो नेहमी त्याचा शब्द पाळतो. तेव्हा ते ऐकून ऋतुजा मधूवर खूपच हसत असते. त्यानंतर इकडे राघव त्या जॉईनिंग लेटरवर सही करून स्वतः ते मानाने सिंधूच्या हातावर ठेवतो आणि वेलकम टू द टीम असं म्हणत तो सिंधूचं अभिनंदनसुद्धा करतो. तर ते ऐकून सिंधू खुश होते व तेथून जाण्यासाठी निघते. तेव्हा राघव सिंधूला अडवत म्हणतो, थँक्यू सो मच, आज तू अगदी योग्य तो निर्णय घेतलास. खऱ्या अर्थाने आज तुझ्या आप्पांचं स्वप्न तू पूर्ण केलंस आणि तू विनायकला बरं करून माझ्यावर जे काही उपकार केलेस ना, ते मी आयुष्यभर नाही विसरणार. तेव्हा सिंधू लगेच राघवकडून वचन घेते की इथे काम करत असताना आपला फॅमिली मॅटर कधीच मध्ये येणार नाही. मी एक डॉक्टर असेल आणि तुम्ही एक पोलीस ऑफिसर, त्याची काळजी घ्या. तर आता राघवसुद्धा सिंधूला वचन देतो. त्यानंतर राघव घरी येतो. तर मधूने राघवसोबत एक मूव्ही प्लॅन केलेला असतो. तेव्हा राघव म्हणत असतो की मधू, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे, परंतु मधू ऐकून घेत नाही. ती विनायकबद्दलच बोलत असते. राघवचा चेहरा मात्र पडलेला असतो. ते पाहून राजश्री विचारते, राघव काय झालं, सगळं ठीक तर आहे ना? पोलीस स्टेशनमध्ये काही गडबड तर झाली नाही ना? तुझा चेहरा असा का उतरलाय? तर आता मित्रांनो, राघवने सिंधूसोबत काम करण्यासाठी होकार दिला, मधूचं वचन मोडलं. ते ऐकून मधूची रिॲक्शन काय असणार ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. अशाच मालिकेंचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.